सगळे ऐकताय ना यार? फक्त ऐका, झोपू नका म्हणजे झालं. बस हसले नाहीत तरी चालेल, फक्त त्याच्या टाळ्या नाही आल्या तर चालेल, पण यार मनातल्या मनात शिव देऊ नका. काय होतं ना, माईकला व्हायब्रेशन्स येतात यार, त्या ती आपल्याला नजर कशी लागते, दीट कशी लागते, त्या शिव्या अशा मनातल्या मनात दिल्या ना की लागतात त्याच्यामध्ये. सो आजचा आपला टॉपिक आहे नागपुरी भाषेचा स्वॅग. नागपुरी भाषेचा ना आपला एक स्वॅग आहे यार. आपल्या भाषेचा, आपला विदर्भाच्या आणि त्यातल्या त्यात नागपूरचा एक नागपुरी वेगळा तडका आहे यार. ती तर आपण बोलल्याशिवाय काय कोणाला सोडत नाही, आहे का नाही? माहोल जिकडे तिकडे गेलं, नागपूरचा माहोल. सो येस, तर मी लहान असताना ना इथे जन्म झाला. मग मला सारखं सारखं यार तो शब्द कानावर यायचा. मला असं वाटलं की कदाचित ना हे एकमेकांना ग्रीट करण्यासाठी किंवा चांगलं काहीतरी, किंवा प्रेमाने आपण जसं बोलतो ना, काही प्रेमाने टोपण नाव म्हणतो आपण, रम्या गोमा जे काय ते शाम्या वगैरे असं काहीतरी. सो म्हटलं हे काहीतरी यार सगळ्या लोकांचं एक काहीतरी कॉमन टोपण नाव असेल. खूप जास्त प्रेम उतू आलं की हे शब्द काहीतरी बोलत असेल, नाही का? तर आणि म्हणजे लहान होतो ना त्यावेळेस, काही कळत नव्हतं, तर तेव्हा असं वाटायचं. सो तो शब्द होता की काव्य बैताडा. तर ती भाषा पूर्ण रुजलेली, त्याच्यामुळे बोलताना फक्त अशा, तर मला म्हटले जाता जाता असा फक्त थोडासा कॉर्नर लागला, का रे भोकण टिकल्या दिसत नाही का? तर आता जेवढे नागपूरचे लोक आहेत तेवढे सगळे याला रिलेट करतील, नाही का? ग्रॅज्युएशनच्या समोरून मी ग्रॅज्युएशन काहीतरी होतं. आता मी कॉलेजवरनं आलो, बस असं बसलो होतो, काहीतरी काही चालू नव्हतं. तिकडनं बाबा आले, आई आली, आणि आई युजली म्हणे मी काहीतरी असंच काहीतरी उद्योगी काम करत होतो, जे काही ॲक्च्युली कामाचं नव्हतं पण करत होतो. सो आईनी बारीक जाताना असं बारीक नजरेने बघितलं माझ्याकडे. आधी तेव्हा काही बोलली नाही, बरं साधं सुपा नाही बोलली की काय काही काम नाही का वगैरे, आपल्या नागपुरी शब्दात. तिकडे गेली, मग मला म्हणते का रे रिकाम टेकड्या, कामं नाही का? सर थँक्यू सो मच फॉर लिसनिंग मी, आणि मला इथे येऊन ही संधी दिल्याबद्दल थँक्यू सो मच. सो आय होप सगळ्यांना थोडं थोडं का होईना यार हसले असाल. नसेल हसले तरी मी पहिलं सांगितलं तसं यार, मनातल्या मनात शिवाय देऊ नका. काय होते ती नजर लागते ना तशी दीट लागते, आणि व्हायब्रेशन पण येतात. सॉरी यार, अगेन दी एक्सप्रेशन गोज रॉंग, बट सॉरी या. सो थँक्यू सो मच, थँक्यू.